ट्रॅक्टर आलं शेतात, कपाशीचा झाला गेम. लॉग नंबर 1. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंड पर्यंत पहा. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. आजची सकाळ खूपच वेगळी होती आणि सुंदर अशी सकाळ. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपण आहे शेतामध्ये आणि हे आहे मक्याचं पीक. बघू शकता निसर्गाचं सौंदर्य आणि असा आनंद तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. सकाळ सकाळी सूर्याची किरण पडू राहिली या कांद्याच्या बोंड्यांवर. मग म्हटलं हे चला, हे कांदे बी तुम्हाला दाखवून टाकू. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, एक नंबरचे कांदे. आणि मित्रांनो, हाय लसण आणि सांबार. तर विषय असा आहे की मित्रांनो, आज आपण लवकर शेतात आलो होतो, त्यामुळे असं काही आपण तुम्हाला दाखवत आहे. आणि पहाटेच्या थंडगार अशा वाऱ्यांमध्ये मित्रांनो बघू शकता, हा गहू आहे. आणि मित्रांनो, या गव्हावर पडलेली आहे धुरी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, सकाळचं असं थंडगार वातावरण आणि गावाकडील निसर्ग एकदम मन प्रसन्न होऊन जाते. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आपण आहे सध्या आता शेतामध्ये आणि मित्रांनो आपण आलेलो आता शेतात. तर मित्रांनो, शेडांमध्ये आल्यावर आता सकाळचे वाढलेले आहे 8 आणि आता काय होणार आहे ते तुम्हाला मागीन 0 मिनिटांमध्ये. चलो मिळते हे आगे. आणि सकाळ सकाळी वावरात आल्यावर तर काही विषय वेगळाच असते. मित्रांनो बघू शकता तुम्ही, या हरभऱ्यावर जो पडेल जो दळ आहे मित्रांनो, त्या दळावरचे दवबिंदू असे टाप दिसून राहिले, जसे की मोत्यासारखे चमकून राहिले ना. हो, हे जर तुम्हाला दाखवलं नाही तर मग व्हिडिओ बनवून का फायदा आपला. तो चलिए शुरू करते हैं. आणि हे मित्रांनो, आपली त्या दिवसवाली ते जे आपण उचलेल तूर होती ते गंजी. मित्रांनो बघू शकता, आपल्या बकऱ्या गेल्या सणानं पयत सीध्या पराठीमध्ये. तर चला भेटू डायरेक्ट पराठीत आता. आणि पराठीत पोचल्यावर गप कवळे पानं खाणं लावले ते ना, जे सापडत होते चांगले ते हिरवे पानं इचून खाऊ राहिले त्या बकऱ्या. कापी धोळ होते, त्याच्यावर काही मोहा होता, चिकटा होता, ते पानं सोडून देत जात बकऱ्या. तरी बकऱ्या काय मस्तपैकी चारा करून राहिल्या त्या, मस्त आनंदानं एकदम ओके टकाटक मध्ये पुऱ्या आपल्या बकऱ्यात चरून राहिल्या. आणि विषय असा असते की सकाळ सकाळी पूर्ण वावरामध्ये असते शांतता. मस्त चिडायची आवाज येतात, पोपटायची आवाज येतात. कसं वावरामध्ये एकदम आणि संत अशी हवा चालते, निसर्गाचं वातावरण थंडपणे येते, हवा अशी शरीराला लागून जाते. त्यापैकी निसर्गाकडे पाहून असा जो फील येते मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आकाशामध्ये एक नंबर असा निसर्ग. आणि सकाळ सकाळी एक शेतकरी आपल्या गायीसाठी मित्रांनो चारा घेऊन जात होता. ते बी म्हटलं कॅप्चर करून तुम्हाला दाखवून टाकू 0 मिनिटांमध्ये. आणि आता मोबाईल ठेवतो खिशात आणि मित्रांनो आता भेटू आपण आता नंतर. चलो मिलते हे आगे. लेकिन 1 सेकंड. राम राम मंडळी, बघू शकता आपल्याला राम पायरी घेणनी देणनी लागलेला आहे. धस सीताराम. राम पायरी घेणनी देणनी आता इलाज नाही झाली, धस घुसला पायात. काय करसान सांगा. अशी बुखार असते ते कधी आता दिवसभर लागलं म्हणजे आता ते लागेल ठिकाणी अद्र लागत असते. ते विषय असा असते. परवा दिवशी या पायाला लागला, आजी या पायाला लागला. बेकार झेंडू माम असते. जास्त काही नाही, बुखार लागते मागे, दुसरं काय हे. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण होतो यात शेतामध्ये. बघू शकता तुम्ही, आपल्या शेळ्या आता काढणं आहे. सकाळपासून आता शेळ्या चालू राहिलो तो पराठीमध्ये. विशेष असा होता की आता आलेला आहे ट्रॅक्टर, बघू शकता तुम्ही. आणि आता सगळी वाट लागली शेताची. बघू शकता ट्रॅक्टर आलेला आहे शेतात आणि ट्रॅक्टर करू राहिला आता पलटी फाड. मित्रांनो, आता काही त्याला इलाज नाही. आज दुपारून काही आपल्याला आता वावर नाही आहे. आता हिंडणं पडी नका इकडे तिकडे धुऱ्या धाऱ्यानं. होऊ शकता तुम्ही, पूर्ण अशी वाट लागलेली आहे. चला आता घेऊन चाललेलो आहे शेळ्या. आता शेळ्या काढणं पडतील आपल्याला. आता सकाळचे वाजलेले आहे 11. आज शेळ्या लवकर काढणं पुढं राहिल्या. काय ट्रॅक्टर आल्यावर आता काय इलाज आहे द्यायला सांगा. ट्रॅक्टर आल्यावर विषयच नाही ना. जनावरं जनावरं खात नाही ट्रॅक्टरच्या आवाजाने. काय 3 दिवस बी झाले नाही राजा. बकऱ्या आता कुठे चारसा ना सांगा भाऊ. आता कसं हे आपल्याला हो ना, पण आता कसं व्हा हे टायमावर. आता टायमावर नाही, दुपारून 4 दिवस निघते ना आपला. निघीन काय? हा, नसला तर मग दुसरं वावर आहे ना आपल्याला. बरं, वावराचं काही टेन्शन नाही घ्यायचं. म्हटलं घोंगे आहे तर काही वांधा नाही. तो तर काही वांधा नाही, पण मग आहेच मग तुरा उचलणं समजा. हा, पार वा, घे उरावरून जाय पारावर आहेस ना.
ह्या बहीण हे वेळ कट करू शकत नाही, तेवढा काही विषय समजून घेत जा तुम्ही. कसं माणसाची त्या राक्षसा घेतली लागे गप्पनी गाडी द्या ना. चला तर आजचा व्हिडिओ काही मित्रांनो आता जरा मूड ऑफ झालेला आहे, पण आता रिअली इलाज नाही. कसं शेतमालकाच्या पुढे आम्ही काही दुसरं बोलू शकत नाही. तेल चांगलं होतं की जसं बा ते दिवस राहू द्या, पण ते म्हणत की आम्हाला पेरायला उशीर होईल. म्हटलं काही विषय नाही, नांगरून टाका. विषय असा झाला आणि आता शेळ्या घेऊन आम्ही चाललेलो आहे घरी. तर याचा कंटिन्यूचा जो पार्ट आहे व्हिडिओ कंटिन्यू राहील. आता तर घरी चाललो, घरून डबाला दुसऱ्या ठिकाणी जाणार ना, आधी पाहू नाही तर मग दुसऱ्या ठिकाणी झालो तर व्हिडिओ कंटिन्यू राहील. तो काही विषय तुम्ही काही स्किप करू नका. 0 मिनटात आता डायरेक्ट दुपार झाली की दुपारचा व्हिडिओ अडूनपासून स्टार्ट होऊन जाईल. शहर में सीताराम, खेत में सीताराम. जय श्री महाकाल. आणि मग काय भाऊ, महादेवराव बसले अडी बकऱ्याचं. विषय कसा असते, बकऱ्याचं कोण ना कोणी माणूस पाहिजे, म्हणजे कसं अडी अडचण असो, भूक नसो पण शिदोरी असो, विषय आहे तो. तर मित्रांनो आम्ही चाललो आता जेवण करायला घरी. चला भेटतो तुम्हाला घरून आल्यावर 0 मिनिटात. शहर में सीताराम, गाव में सीताराम, शेड्या में सीताराम. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. दुपारचे वाजलेले आहे 3:30 आणि आपण चाललेलो आता विहिरीवर. बघू शकता आपले मित्र जे आहे, बघू शकता ते काढत आहे पाणी. आणि आपण आहे आता हरभऱ्याच्या झाडाच्या वनात, म्हणजेच ढेकळामध्ये. सीताराम. हिर तर काही जुनी दिसू राहिली रे बा, बेकारले का मोठ होते 4 बैल भोले मोठ. ती हा बाई, त्या चढल्या राडी मी खाली पडलो गिळलो नाही पाहिजे, नाही तर हातपाय फोडून घ्या. क्या बात आहे. आता आधी चढू बाबू, म्हणजे रिकामे कामे केल्याशिवाय आपल्याला जमत नाही. म्हणता आळ्यावरच्या घोड्यावर. अजून कसा नजारा तुम्हाला दिसत आहे बघू शकता. आपल्या बकऱ्या तिकडे मागे वावरात. हे वीर अडून मारणं पडते बघ सीधा सूर. गरगरण टिकटिक वाजून नाही ते सीधा डायरेक्ट सीताराम. व्हिडिओच्या नादात जर मोबाईल पडला विहिरीत तर काही पुरणार नाही आपल्याला. बघू शकता जुन्या काळामध्ये मित्रांनो, आता आधी काय सीन असीन असा मी काय ते तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की आपण काही पाहिलं नाही. जे वीर आहे हे पुरातन काळातली आहे, ज्याने की 1642 म्हणली. साला लिवेला शिने जार कुठना कुठे आहे की 1642 सालातली वीर आहे. चलो तो ढूंढते हैं अभी 0 मिनिटात. आधी कुडी ना कुडी लिवेलच अशीन बहुते. पण आता ते झांबलनं म्हटलं म्हणजे पागल व्हायचे काम आहे. घेणं नाही देणं नाही, रिकाम तिकडे काम धंदे सोडा, रिकामे काम करा असा विषय आहे. पाऊर आलो मी पण अडी काही दिसून नाही आलं भाऊ. तरी कमसे कम हे ते दगडाचे काम जे बघू शकता तुम्ही, एवढाले फाड्याच्या फाड्या जाय बोया आणि लोकांना. हे जे वीर आहे ते मुकेश त्र्यंबक वराळे यांची हीर आहे. क्या बात आहे. बघू शकता तुम्ही या दगडांमध्ये खाचे करणं म्हणजे हे सोपं काम नाही बरं. गैरा विषय याच्यावर लावलेली होती मोठ, आणि याच्यातून समजा आडून याच्यात पाणी पडत असेल आणि पाणी चढून रिफ्लेक्ट डायरेक्ट सीधा शेतात. अरे कहना क्या चाहते हो? कोणाच्या रे गड्या होती ह्या बहीण. थांबा जरा. राहुल वराळेचा बापणार आहे. हाव मुकेशजी वराळे त्र्यंबक वराळे. गजब बेइज्जती के साथ सॉरी ये कट करूंगा मैं बाद में. मित्रांनो विहीर बघू शकता तुम्ही, एकदम पुऱ्या बेकार याच्यामध्ये बांधलेला आहे ना भाऊ. काळातली आहे ती. पाणी एवढं थंड आहे की आरोग्या पाण्याच्या वरचा आहे. इंग्रजाच्या काळातली. जरा दूर पडलो असं पडलो गिडलो फालतू उपाध्या होऊन जातील. इकडे खाली आहे हरभरा पाहू शकता तुम्ही. ठिबकवर नळ्याच्या म्हणजे तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. ठिबकच्या नळ्यावर लावलेला आहे हरभरा. तेच ते म्हणजे तुम्ही समजले.
निंदून घेऊन तर काढलेला आहे. ओके मध्ये पाहू शकता राहुल भाऊ, आमचे राहुल दादा वराडी यांचा वावर आहे. सीताराम. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. आमच्या कृष्णानं बघू शकता प्यासाठी काढलेलं आहे विहिरीचं पाणी. अश्मयुगीन काळातील बघू शकता हे विहीर आहे मित्रांनो. कॅन आता आपली भरलेली आहे. आणि मित्रांनो आपण बघू शकता हे तुम्हाला दाखवून देतो, म्हणजे कोरीव काम आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण विहिरीत दगड आहेत आणि 15 म्हणजे 10 फुटा लोक बांधकाम आहे आणि खाली खडक आहे बघू शकता. आणि विहिरीचं पाणी एवढं थंडगार आहे की आता तुम्हाला ते किचनलाला सांगून देईन किती थंडगार आहे. तर सांग पटकन 0 मिनिटं. क्वालिटी क्वांटिटी पाण्याचा फरक म्हणे. काय बोलला ते त्याचं तरी समजलं नाही. चला हे कॅन आता घेऊन जाऊ तिकडे. थंडगार पाणी आहे म्हटलं, क्वालिटी क्वांटिटी आहे. पहिले पाय धसला गेला आणि त्याच्या चप्पलमध्ये पाणी गेला. हो ती हा त्यांना घेऊन नाही तिकडे मोराच्या तिकडून आता तडी झाले ठेला 2 त्याच्यामध्ये टाकणं चालू आहे पाणी. एवढे 200-250 जनावर म्हणजे सोपा कार्यक्रम नाही भावा, बेकार खलनायक विषय हा. सीताराम. मोबाईल ठेवतो हे काय जमुनाराला याच्यात काही झाड चालता नाही उराला. खूप ह्या बहीण 2000 years later. बघू शकता मित्रांनो आपण आता इथं आणलेलं आहे पाणी. किल्ले पाल्ले पिल्लं कॅना हे 2 भरले डाले त्याचे सामना पिना आहे ते पिता. बघू शकता तुम्ही टापपैकी हे 2 पिल्लं पिवरवले पाणी. बाकी जनावर इकडे या 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 बघू शकता अशा बकऱ्या येतात पाणी प्यायले. जंगलातील पडी पसारा. सीताराम. झाला आजच्या दिवस मित्रांनो. आज हे वावर आहे म्हणजे आज एंड झालेला आहे. बघू शकता तुम्ही या वावराचा. ते पाहून या पुरं वावर लंबा झालेला आहे. खलास आमचे घोंगेबा बसेला तिकडे ते कोपऱ्यामध्ये हात दाखवला त्यानं. सीताराम. आणि ट्रॅक्टर तिकडे चालू आहे. पुऱ्या वावराची वाट लागून गेली. पुरं वावर ट्रॅक्टर नांगरणं झालं. आता बकरेले पलाने आता कालची लाईन काय आहे ते पाहू. आता ते उद्याच्या लॉगमध्ये सांगून देऊ तुम्हाला. सीताराम. पण ते विहिरीचं आवडलं हो. एवढा जुन्या काळातली कमसे कम 1600-1700 मध्ये बांधलेलं शिन ते विहीर. 1600-1700 काळात इसवी सन त्या टाईममध्ये विहीर बांधल्या. पण विहिरीला काहीच होईल नाही. फक्त वरचं जे होतं ते फक्त पडझड व्हायला थोडं सोपा नाही. ते एवढ्या काळामध्ये बांधलेली विहीर अजून बी आहे. अश्मयुगीन काळातील विहीर आहे ते. त्या विहिरीला पाणी आणून आपण बकऱ्याला पाजलं. विषयच आहे. बघू शकता तुम्ही. चला भेटतो तुम्हाला नंतर. सीताराम. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30 आणि नजारा तुम्ही बघू शकता शेताकडील. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30. हा बा. चला मित्रांनो 5:30 वाजलेले आहे आणि शेड्या आता आपल्याला काढायच्या आहे. बघू शकता आपलं डालं गेलं. ह्या ढेकामध्ये काही झाड चालता येत नाही. बहुत ती ह्या बहीण काय करसान. हे आपल्या डाले आणि कॅना बिना हे ठेवून देणं आहे. आपल्या शेड्या तिकडे जाऊ राहिल्या. चला संध्याकाळचा नजारा बघू शकता. त्यातलं पाणी आता फेकून देतो. एवढं पाणी हिरवून आणलं तर भाऊ काय करसान सांगा. इलाज नसते झाले. या कॅना अशा ठेवू आता. चला हे ठेवतो पहिले मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. बरं तुम्ही बघू शकता टाप असा हरभरा आहे बघू शकता मित्रांनो. आणि आपण आता चाललेलो आहे मला काय सापडलं. याले काही ना काही सापडत असते. हो ती ह्या होईल. क्या बात आहे मित्रांनो. हे आहे गोगलगाय. आपण कमेंटमध्ये बघू शकता गोगलगाय. आमच्याकडे तर गोगलगाय म्हणता बोहिले. तुमच्याकडे काय म्हणतात ते काही आम्हाला माहीत नाही. पण हे आता पावसाळ्यात सापडत असते. हे सापडली कशी काय ते सोडून दिल तडी जीवनदान देऊन टाकतील. क्या बात आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बघू शकता गोगलगाय आम्ही सोडून दिलेली आयडी. देवाचा जीव आहे हो. देवाचा जीव आहे हो मित्रांनो. गोगलगाय हे पावसाळ्यामध्ये तो मिरुग जहा निघते. मृग नक्षत्र जे असते समजा मराठी याच्यामध्ये त्या टाईममध्ये किडा निघत असते. त्याच्या शेतकरी लोक
तो त्या टाईममध्ये पहिलं पाणी पडलं की तो किडा जो निघला मृग नक्षत्रामधला त्याला अशा दोन हे असतात, 2 शिंग असतात त्याला. ये बातें बताई नहीं जाती. शिंग नसतात म्हणजे असे तार फोन असतात, टेलिफोन सारखे, वायरासारखे, असे केबल सारखे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. त्या किड्याची जे शेतकरी लोक आहे ते त्याची पूजा करत असतात. म्हणजे तहापासून शेतकऱ्याचा पावसाळा सुरू होते. पावसाळा म्हणजे शेतकऱ्याचा जो शेतीचा हे जे असते तो चालू होत असते. माझ्यापेक्षा जास्त आता महादेवरावली त्याच्यातलं ज्ञान माहीत आहे, ते तुम्हाला सांगून देतो. आता या बाबा इकडे 1 मिनटं. जो आपल्या म्हणजे पहिल्या पाण्यामध्ये जो मिरुग निघत असते, तो मिरुग किडा, त्याच्याबद्दल जशी माहिती सांगा. मिरगाचं कसं राहते की जो हवामानाचा बदल होते आणि त्या बदल झाला की बरोबर रवणी लागतात त्यावेळेस मिरूग निघत असते. आणि त्याचे लक्षण असे असते की मिरूग निघला म्हणजे पाणी यायची शक्यता असते. म्हणजे ते त्यावेळेस रवणी लागतात. त्याच्यानंतर मिरूग लागला की तुम्हाला पहिलं जर पाणी पडलं तर मिरूग निघते. आपल्या जमिनीतलं देवगाय म्हणतो आपण त्याला. ते आता दिसली होती आम्हाला गोगल गाय. हां, गोगल गाय वेगळी आणि एक लाल गाय. हा, ते लाला तर दिसली होती ना आता. ती निघत असते पाणी पडलं की. पण ते आता आम्हाला कशी काय सापडली काय माहिती. आता किसनाला दिसली तर अडी पडेल. पण यावेळेस ती निघायला नव्हती पाहिजे म्हणून. याला दिसली त्या थंडीचं वातावरण असेल, काही बागायती वावर आहे, त्या बागायती वावरामध्ये असू शकते. नाही तर ते पावसाळ्यामध्ये हमखास असते. सगळ्या गोष्टीची निसर्गानं पाऊस कसा पडीन, काय पडीन, पक्षानं घरटं कुठे केलं त्याच्यावर आपल्याला शेतकऱ्याला अंदाज समजू शकते. खाले करते का मध्यम करते का शेंड्यावर करते. जर खाले जर केलं तर समजायला पावसाळा कमी होते. झाडाच्या मध्यभागी केला तर समजायला मध्यम पावसाळा. शेंड्यावर जर केलं तर पावसाळा भरपूर होईल. अशी ते लक्षणं पावसाची असतात. तर अशा पद्धतीनं शेतीचं आपलं अंदाज काढावा लागते तो. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. बघू शकता आपल्याला जे ज्ञान नाही मित्रांनो, आपल्यापेक्षा 4 पावसाळ्याने नाही, त्याने 40 पावसाळ्या खायला डायरेक्ट 40. विषय असा आहे त्यांचं वय आहे कमसे कम आता 70च्या आसपास. हे आहे हे आपली जे गंजी उचलेल. आता वावर पूर्ण चक झालेला आहे बघू शकता तुम्ही. आता तोडे काढणं चालू आहे. आपल्या बकऱ्या वेगळ्या पहिले आता बकऱ्या काढतो. एवढ्या जनावरांमध्ये बकऱ्या वेगळ्या काढणार 0 मिनिटात. त्या आवाज दिला की येतात त्या. पण आता एवढं मोठं ठेपाळ म्हटल्यावर तो काही विषय नाही. पहिले जनावर काढतो मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. जय श्री महाकाल. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आता 6. सगळ्या शेळ्या गिळ्या काढून घेतल्या बघूया. थळवे 1 2 3 4 आणि आपलं थळवं बघू शकता. आता सगळे थळवे चाललेले आहे आणि निघलेले आपल्या बकऱ्या घराकडे. चला भेटू तुम्हाला अशाच नवीन मजेदार व्हिडिओसोबत, मजेदार कंटेंटसोबत आणि तुमच्या आवडत्या मिस्टर भोळा यूट्यूब चॅनल सोबत. तर भेटू तुम्हाला उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. वीडियो बच्चा करून टाका, लाइक चैनल करून टाका, हार घालून टाका, सब्सक्राइब करून टाका. आणि हिंदी में सुनने के लिए एक दबाए. अगर वीडियो अच्छा लगे तो लाइक कर देना, सब्सक्राइब कर देना और अपने दोस्त को शेयर कर देना. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. जय श्री महाकाल, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.